आज मला इथं बोलवल्याबद्दल मी सरांना खूप थँकफुल आहे. सुरुवात म्हणजे लेडीज इक्वॅलिटी रन जे लवकरच होणार आहे त्यासाठी सर्वांना बेस्ट विशेस माझ्याकडनं आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं. वुमेन्स डे आता जस्ट गेलेला आहे, त्यांच्याबद्दल मी फक्त एवढं सांगू इच्छितो की कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. ब्रेव लेडीज. आणि आज जो आपला स्पेशल टॉपिक आहे आयुर्वेदा आणि हास्ययोग, तर आज आपण बघत आहे की काही फिमेल्स म्हणजे खूप साऱ्या हेल्थ इश्यूजपासून कन्सर्न असतात. म्हणजे बिईंग अ प्रॅक्टिशनर आपण मी बघत असतो की ओपीडीमध्येही इन्फर्टिलिटी, PCOD, PCOS, एन्झायटी, डिप्रेशन हा आजार अचानक वाढलेला आहे. आणि थेट 4 वर्षापासूनच्या मुलीपासून तर वयस्कर आजीपर्यंत सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा स्ट्रेस राहतो. 4 वर्षाच्या मुलीला स्ट्रेस राहतो की शाळेत जायचं आहे, थोडं 8वी 9वीत आल्यावर 10th कशी चांगली पासआउट करणार आहे, 12चं टेन्शन, एंट्रन्स एक्झामचं टेन्शन, एंट्रन्स झाल्यानंतर डिग्री कोर्सेसमध्ये ॲडमिशन कसा होईल त्याचं टेन्शन, डिग्री कोर्स क्लिअर झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कसा होईल त्याचं टेन्शन, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्नाचं टेन्शन, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं टेन्शन, सासूचं टेन्शन. फॅक्ट आहे म्हणून तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य येत आहे. आणि ते झाल्यानंतर मग विविध प्रकारचे टेन्शन. सकाळचं जेवण झालं की संध्याकाळी काय बनवायचं त्याचं टेन्शन. असं सगळ्यांना टेन्शन असतं. बट आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की समदोषः समअग्नी समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्य विद्यते. म्हणजे हेल्दीची जी डेफिनेशन सांगितलेली आहे की तुमच्या शरीरातले वात पित्त कफ जे 3 दोष आहे ते बॅलन्स असायला पाहिजे. जे 7 धातूपासून आपलं शरीर तयार झालेलं आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे बॅलन्स राहायला पाहिजे. तुमचं अग्नी नॉर्मल राहायला पाहिजे, तुमचं डायजेशन नॉर्मल राहायला पाहिजे, तुमचं मलमूत्र प्रॉपरली विसर्जित झालं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर एक इम्पॉर्टंट श्लोक, एक वर्ड तिथं श्लोकमध्ये आलेला आहे की प्रसन्न आत्मेंद्रिय मनः. जरी तुम्ही फिट आहात, जरी तुम्ही हेल्दी आहात, जरी तुमचं डायजेशन नॉर्मल आहे, बट अनटिल अँड अनलेस तुम्ही हॅपी नाही आहे ना, तुम्ही स्वस्थ तुम्हाला सांगितलंच जाणार. आपण डिफाईन नाही करू शकत एका व्यक्तीला की जो चांगला दिसतो तो स्वस्थ आहे, म्हणजे तो हेल्दी असं त्याला म्हटलं जाऊ शकत नाही. कारण त्याचा मेंटल जो फॅक्टर आहे, मेंटल इलनेस, मेंटल हेल्थ, तेही चांगलं असणं तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आयुर्वेदात, योगामध्ये अशा वेगवेगळ्या उपाययोजना आहेत जे तुमच्या मेंटल हेल्थवर काम करतात. थेट कोष्ठगत व्यायामांपासून तर जे एक्सरसाइजेस वगैरे आपण करतो त्याच्यात वेगळं. त्याचपैकी एक स्पेशल म्हणजे हास्ययोग. हास्य म्हणजे हास्य आणि योग याचं कॉम्बिनेशन आहे. मुळात जेही योगिक क्रिया तुम्ही करताय ते हसताना करायचे. तर याच स्पेशल ओकेजनसाठी सरांनी मला आज बोलवलेलं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की हास्यची एक सिंपल 2-3 एक्सरसाइजेस करू. ऑलरेडी तुमचा खूप टाइम झालेला आहे. 2 ते 3 क्रिया करून आपण या सेशनला विराम देऊ. तर सगळ्यांना मी विनंती करतो, दोघी हातांना जोडून घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम आपण कोणत्याही रिलिजनमध्ये जर गेल्या तर तिथं एक सलाम असतो, आदाब असतो, नमस्कार असतो, गुड मॉर्निंग विश असतं. त्याचं कारण हे आहे ना की द मोमेंट आपण कोणत्या नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या कॉन्व्हर्सेशनला एक पॉझिटिव्हिटी प्रोव्हाइड करण्यासाठी एक गुड विश ठेवलेलं आहे. ते रिलिजियस लोकांनी ठेवलेलं आहे की आपण जेव्हा फर्स्ट टाइम कोणाला भेटतो तर त्याची सुरुवात पॉझिटिव्हिटीपासून व्हायला पाहिजे, नम्रतेने व्हायला पाहिजे म्हणून आपण नमस्कार करतो, सलामतीने व्हायला पाहिजे म्हणून आपण सलाम करतो, आणि गुड मॉर्निंग म्हणजे तुमची सकाळ चांगली व्हावी म्हणून आपण हे करतो. तसंच हास्य योगामध्ये नमस्कार हास्यक्रिया आहे. दोघी हातांना जोडायचं आहे. बेसिकली ही रिस्ट जॉईंटची एक्सरसाइज आहे. हसताना आपल्याला असं रोटेट करायचं आहे. ठीक आहे, तो चलो शुरू करते हैं. नमस्ते हास्यक्रिया. हंसते हुए एक दूसरे को नमस्कार करेंगे. बेसिकली काही लोकांच्या मनात ना एक शंका निर्माण होते की नकली हसी हस के क्या होगा, है ना. खूप सारे जे लोक फर्स्ट टाइम करतात ना त्यांना म्हणतात अरे ये क्या नकली हसी हसा. बेसिकली काय असतं या लाफिंगला म्हणतात अनकंडिशनल लाफ. अनकंडिशनल लाफ बेसिकली एक
कोणतीही कंडिशन न राहता आपल्याला हसायची असते. हास्याचे 3 प्रकार वर्णन केलेले आहे. एक आहे सात्विक हसी, राजसिक हसी आणि तामसिक हसी. सात्विक हसी ही पॉझिटिव्हिटी हसी असते, म्हणजे कोणतेही चांगलं काम केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे स्माइल येतं त्याला सात्विक म्हणतात. आणि एखाद्यावर टिंगल जोक करून जे हसी येते त्याला तामसिक म्हणतात. तामसिक म्हणजे रावणाची हसी. याच्याने एखाद्या व्यक्तीला सुख प्राप्त होतं, बट द अदर पर्सन इज सॅड, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यापासून नैराश्य प्राप्त होते. बट सात्विक हसी ही पॉझिटिव्हिटी देणारी, शरीरासाठी चांगली, आपल्या मनाला सात्विक भाव प्रोव्हाइड करणारी आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट हास्य क्रिया आपण करूया. आपण जस्ट थोड्या वेळ आधी आपण बघितलं चारुलता मॅमनी एल्बो स्ट्रेचिंग केलेली आहे. तर नेक्स्ट हास्य क्रिया शाबासी हास्य क्रिया. स्वतःच्या हाताने शाबासी द्यायची. ठीक आहे, एल्बो बेंड करून ही एक्सरसाइज आपण करणार आहे. मग शाबासी कैसे करेंगे? हंसते हुए. मेरे से अच्छा रनर पूरे भुसावल में नहीं. अदर हैंड. तर नेक्स्ट हास्य क्रिया जी आपण करूया, हास्य कपालभाती. कपालभाती ही एक अशी शुद्ध क्रिया आहे जी षटकर्मामध्ये येते आणि त्याच्यात फोर्सफुल एक्सेलेशन अँड इन्हेलेशन केलं जातं. आपण मग कपालभाती केलेली, पण हास्य योगाच्या कपालभातीमध्ये हसत हसत करायचं. तर चला सगळ्यांनी ॲब्डोमेनवर, इथं पोटावर एक हात ठेवायचं. आवडतंय सगळ्यांना? चला एक लास्ट हास्य महोत्सव करूया, त्याच्यानंतर आपण ब्रेक देऊया. एक सर्कल फॉर्म करायचं आपल्याला सगळ्यांना. प्लीज एक सर्कल फॉर्म करून घ्या. येस, थोडासा या साईडला एक्सटेंड करूया आपण. येस येस येस. एक सुंदर दृश्य आपण इथे तयार करणार आहे, त्याच्यामध्ये हास्य महोत्सव याला म्हणतात. ही आपली शेवटची क्रिया आहे. बेसिकली हास्य योगामध्ये खूप साऱ्या एक्सरसाइजेस आहे, बट वेळ टाइम सगळं कॅल्क्युलेट करून आपण हे सगळं डिसाईड केलेलं आहे. तर सगळ्यांना बेसिकली करायचं काय आहे, असं करत सेंटरला यायचं आहे आणि हा 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 म्हणत सगळ्यांना 3 काउंट्स मध्ये दोघी हातांना फुल्ली एक्सटेंड करायचं आणि हसायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाफ आपल्या बॉडीतून निघायला पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मेटाबॉलिझम आपलं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. चला स्टार्ट करूया. हा सगळ्यांना सोबत सोबत सोबत. चलिए एक सांग. हंसने के लिए यहाँ सब आतुर लग रहे हैं. चलिए स्टार्ट करते हैं. चला थँक्यू एव्हरीवन. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला आहे. हा स्माइल घरी घेऊन जा आणि आपल्या फॅमिलीला सगळ्यांना हसवा. हास्य योगाचा फक्त एक नियम आहे की एकटे बसून या क्रिया करायच्या नाही. लोकांना मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते, तर नेहमी हसताना किंवा कोणतंही चांगलं काम करताना 4 लोकांबरोबरच करा. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच. थैंक यू सर. तो आप